छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव, ज्याला आपण शिवजयंती म्हणून अत्यंत उत्साहाने साजरी करतो, त्यामागे एक प्रेरणादायी इतिहास आहे। हा उत्सव केवळ एका राजाचा वाढदिवस नसून तो स्वाभिमानाचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा सोहळा आहे। जन्म आणि काळ, तारीख 19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, स्थळ पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला, माता पिता जिजाऊ साहेब आणि शहाजीराजे भोसले। शिवरायांचा जन्म अशा काळात झाला जेव्हा महाराष्ट्र परकीय सुलतानांच्या आदिलशाही, निजामशाही आणि मुघल जाचाखाली होता। त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले। शिवजयंतीची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1870 मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली। महात्मा फुले यांनी 1870 मध्ये पुण्यात पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली। त्यांनी महाराजांवर पहिला पोवाडा लिहून त्यांना कुळवाडी भूषण म्हणून संबोधले। तारखेचा वाद आणि निर्णय, बऱ्याच काळ शिवजयंती नेमकी कधी साजरी करावी, तिथीनुसार की तारखेनुसार, यावर चर्चा सुरू होत्या। अखेर महाराष्ट्र शासनाने 19 फेब्रुवारी ही तारीख अधिकृत शिवजयंती म्हणून जाहीर केली। तथापि आजही अनेक लोक पारंपरिक तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतात। शिवजयंतीचे महत्त्व, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहे। त्यांनी दिलेला रयतेचे राज्य हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। शिवजयंतीच्या निमित्ताने गड किल्ल्यांची स्वच्छता, पोवाडे, व्याख्याने आणि सांस्कृतिक मिरवणुकांद्वारे महाराजांच्या अशाच पोस्टसाठी लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। फोकस महाराष्ट्र यूथ।